हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे 14 जानेवारी आणि वार आहे रविवार। तर आज आहे भोगी। भोगीच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। तर भोगी जी आहे तर ती संक्रांतीच्या एक दिवस आधी येत असते आणि संक्रांत हा एकूण 3 दिवसांचा असतो। तर बघा, पहिला दिवस भोगी असतो, दुसरा दिवस संक्रांत असते आणि तिसरा दिवस किंक्रांत, असा एकूण 3 दिवस हा सण आपला चालत असतो। आणि हा सण जो आहे तर तो नवीन वर्षातला पहिला सण असल्यामुळे या सणाला अतिशय महत्त्व असतं। तर भोगी आहे तर भोगी आपल्या जीवनातील सर्व भोग, दुःख, दारिद्र्य, अडचणी ह्या सर्व काही दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर या दिवशी आपण पितरांची सुद्धा सेवा करायची असते आणि भोगीच्या दिवशी काळे तीळ आणि पांढरे तीळ यांना अतिशय महत्त्व असतं आणि म्हणूनच सकाळी अंघोळीपासून ते जेवणापर्यंत आपण तिळाचा वापर करत असतो। तिळामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी आणि आपल्या शरीरामधली सर्व उष्णता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला आज रात्री आपल्या घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे, त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व इडापिडा, जीवनातले भोग, वाईट कर्म किंवा दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात। कधी कधी आपण एखादं महत्त्वाचं काम करायला जातो, पण त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा ते काम जे आहे तर ते पूर्णत्वास जात नाही आणि त्यामुळे जीवनामध्ये नेहमीच आपल्याला दुःख आहे, अडचणी आहे, आजारपण जे आहे तर ती येत असतात। आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की कोणत्या जन्माचे भोग माझ्या या जन्मामध्ये मी भोगत आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत। तर आपण जे काही कर्म करतो, मग ते चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल, आता चांगलं कर्म असेल तर त्याचं चांगलंच फळ आपल्याला मिळतं, पण वाईट कर्म जे असेल तर त्याचे भोग जे आहेत तर ते आपल्याला भोगावेच लागतात। आपल्याकडनं ज्या काही चुका झालेल्या असतात, मग त्या कळत न कळत असतील तर त्याचे भोग जे आहेत तर ते प्रत्येकालाच या जन्मातच भोगावे लागतात। पण हे भोग भोगत असताना त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी भोगीच्या दिवशी काही उपाय केले जातात। तर आता तुम्हाला काय करायचं हे पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 2 उपाय जे आहेत तर ते शेअर करणार आहे। तर तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तर एक उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर करायचा आहे। तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्ही आज 5 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता। तर तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहेत। तर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे। पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या शॉपमध्ये किंवा पूजेच्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळेल, तिथून तुम्हाला ती आणायची आहे। आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल, मग तुम्ही काळी मिरी घेतली तरीही सुद्धा चालेल आणि तुम्हाला त्यानंतर थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे। चिमूटभर खडेमीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। बारीक मीठ जे आहे तर ते तुम्ही शक्यतो करून घेऊ नका। तर तुमच्याकडे खडेमीठ नसेल तर ते तुम्ही नक्की आवर्जून घेऊन या आणि तेच तुम्ही या उपायासाठी सुद्धा वापरा। तर ह्या 3 वस्तू घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीवरनं, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांवरनं तुम्हाला या वस्तू तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। तर कशा पद्धतीने उतरवायच्या आहेत पहा। डोक्याला तुम्हाला स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे। वरपासून खालीपर्यंत 7 वेळेला तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहेत। तर त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सुद्धा तुमच्या मनामध्ये बोलायची आहे की माझ्या जीवनातील सर्व वाईट भोग, दुःख, अडचणी नष्ट होऊ देत आणि माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहू दे, असं म्हणून तुम्हाला या वस्तू 7 वेळेला प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायच्या आहेत। प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू वापरायची गरज नाहीये। एकदा तुम्ही या वस्तू घेतल्या की तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळेला उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा 7 वेळेला उतरवायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या देवघरावरनं सुद्धा 7 वेळेला उतरवायच्या आहेत। संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला प्रत्येक भिंतींना टच करत घराच्या प्रत्येक कोपऱ्यावरनं तुम्हाला या वस्तू तुम्हाला फिरवून आणायच्या आहेत। बाहेर जायचं आहे
आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. फेकून दिल्यानंतर तुम्हाला मागे वळून परत पाहायचं नाहीये, कारण या वस्तूंमध्ये सर्व आपल्या घरातली नकारात्मकता, त्याचबरोबर आपल्या व्यक्तीतली सर्व, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमधली सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती या सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात. आणि त्यामुळे त्या दूर करण्यासाठी आपण काळे तीळ आणि मीठ जे आहे किंवा मोहरी जी आहे तर ती आपण वापरलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत, मागे वळून बघायचं नाहीये. तर पहा, काळे तीळ, काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी सांगितल्याप्रमाणे तर या वस्तू ज्या आहेत तर त्या पूर्णपणे आपल्या नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानल्या जातात. आणि त्यामुळे आपल्याला चुकून सुद्धा मागे वळून पाहायचं नाहीये. कोणाच्याही अंगावरती, कोणाच्याही घरावरती, कोणाच्याही कपड्यावरती या वस्तू आपल्याला फेकायच्या नाही आहेत. सर्व आपल्याला अशा ठिकाणी फेकायच्या आहेत ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय लागणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला फेकायचं आहे आणि कोणाशीही बोलायचं नाहीये हा उपाय करत असताना. आणि सगळा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय धुवायचे आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि देवांना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे, गुरूंचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे. गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला सेवा ही करायची आहे, नित्यसेवा तर करायचीच आहे. आणि जे काही तुम्हाला भोग आहे तर ते तुम्हाला या जन्मात भोगावेच लागणार आहेत, फक्त त्याचा त्रास कमी होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला आपल्या स्वामींना करायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने आज संध्याकाळी, म्हणजे आज संध्याकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे. आता अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता. एक मूठभर तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही पांढरे तीळ घेतले तरीही चालतील. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे तीळ फिरवायचे आहेत आणि मूठ बंद करायचे आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे. आणि संपूर्ण घरामध्ये हे तीळ तुम्हाला फिरवून घ्यायचे आहेत. आणि ते जे तीळ आहेत तर ते तुम्हाला उत्तर दिशेला तुमच्या फेकून द्यायचे आहेत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातले सर्व वाईट शक्ती, नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष किंवा निगेटिव्हिटी जे काही आहे तर संपूर्णपणे यामुळे दूर होतं आणि आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होते. तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.